नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे भैरवीला जी काही भांग चढलेली असते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तिचं डोकं खूप दुखत असतं आणि ती अनामिकाला म्हणत असते, काय ग, काय हे घडून बसलं आहे, तुला माहिती आहे का? आणि काय काय घडलं मला सांगू शकशील का तू? तोपर्यंत अनामिका म्हणते, अहो भरपूर काही घडलं, पण तुम्ही काहीतरी तिथे गुपित म्हणून सांगणार होता. तोपर्यंत भैरवी म्हणते, गुपित सांगणार होते म्हटल्यानंतर मग मी सांगितलं का काय केलं ग अनामिका? अनामिका म्हणते, नाही तसं काही घडलंच नाही आहे, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? त्या टायमिंगला त्याच वेळेमध्ये तिलोत्मा मॅडम आल्या, त्याच्यामुळेही ते पटकन तुमच्या कानाखाली त्यांनी तिलोत्मा मॅडमने कानाखाली दिली, तशी तुम्ही जराशी त्या जागेवरती शांत बसला, त्यामुळे ते गुपित काही सगळ्यांच्या समोर बाहेर आलं नाही. असं काही म्हणता क्षणी भैरवी तर डोक्यावरती हात मारून घेते, म्हणते, हो खरंच जर ते गुपित जर सगळ्यांसमोर आला असतं ना, खरंच इथे खूप मोठा धमाका झाला असता आणि ह्या घरात राहण्याचं कारणही माझ्यापाशी राहिलं नसतं. पण एक गोष्ट अशी कोणती तरी आहे, मी जगन्नाथला सारंगला बोलताना ऐकलं होतं. तोपर्यंत ते सगळं काही झाल्यानंतर सारंगन सावळी विचार करत असतात की हिते सारंग, सावळी आणि जगन्नाथ हे सगळेजणी असतात. हे तिघीजणी म्हणतात तिथे त्या टायमिंगला थोडासा आपला प्लॅन सावळी फ्लॉपच झाला, कारण की ती भैरवी काहीतरी गुपित त्या तिलोत्माचं सांगता सांगता राहून गेली. त्या भैरवीने जर सांगितलं असतं तर आत्तापर्यंत आपल्याला तो गुपित म्हणजे सगळ्यांसमोर आलं असतं. सावळी तुला माहिती आहे का, ती भैरवी काय म्हणत होती? ए जगन्नाथ, तुला माहिती आहे का, ती तिलोत्मा तुझ्यापासून काहीतरी लपवते. जगन्नाथ असं काही म्हणत असताना जगन्नाथ म्हणतो, सारखा सारखा तो शब्द माझ्या कानावरती घुमतोय, खूप मोठं असं काही गुपित आहे माझ्याबद्दल आहे, ते माझ्या भूतकाळाबद्दल असं काही म्हणत असताना सावळी म्हणते, जगन्नाथजी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे. तोपर्यंत ते सगळे काही भैरवीच्या रूममध्ये येतात. तिलोत्मा, नील, सारंग, बबलू आणि आपली तारा, सावळी सगळे. तोपर्यंत भैरवी म्हणते की काय झालं होतं अनामिका, हे सगळेजण इथे काय आलेत? तिलोत्मा म्हणते, मी सांगते ना, अगं तू काय केलं होतंस काल? भांग कोणी घेऊन आलं होतं घरामध्ये एवढं मला सांग, आणि तू काही लपवण्याचं आणि खोटं बोलण्याचं तर अजिबात काही कारण नाही आहे. तोपर्यंत तारा म्हणते, मॉम बाद झाला आता ह्या घरामध्ये राहण्याचं. तू मला काय प्रॉमिस केलं होतं की मी रंगपंचमी झाल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी लगेच निघून जाते. आता कोणतंही कारण इथे उरलं नाही तुझं थांबायचं, आणि जे काय तू सावळीबरोबर काल करणार होती ना त्याच्या डबल तुझ्याबरोबर झालं आहे, एवढंच लक्षात ठेव. असं काही म्हणत असताना भैरवी म्हणते, झालं आहे म्हणजे काय म्हणायचं आहे काय तुम्ही? भाग म्हणजे मी काय सावळीला देणार होती का काय? तोपर्यंत तिलोत्मा म्हणते, हो तूच करणार होतीस, ते सगळं काही आम्हाला अनामिकाने सांगितलं आहे. असं काही म्हणत असताना तारा बोलते, मॉम पटकन तू सगळा काही तुझा बोरा बिस्तार आहे ना तो उचल आणि इथून निघून जा. असे काय म्हणते, तारा तिथून जाते. सगळे काही आपापल्या मार्गाने जातात. तोपर्यंत भैरवी म्हणते, अनामिका काय केलंस तू हे? अनामिका म्हणते, हो तुम्हाला माहिती आहे का, जास्त कोणी माझ्यावरती प्रेशर वगैरे टाकलं तर मला ते अजिबात सहन होत नाही, आणि जे काय आहे सगळं काही मी बोलून बसते. बोलल्यानंतर ना तोपर्यंत ते भैरवी म्हणते, एक गोष्ट मी नक्कीच त्या दोघांची ऐकली आहे, ती म्हणजे सावळी कधीही आई होणार नाही ही जगन्नाथची भविष्यवाणी आहे. तो सारंगला सांगत होता, हे तिलोत्माला आणि सावळीला तर अजिबात काही माहीत नाहीये. तोपर्यंत हे सगळं चालू असतं. भैरवी म्हणते, ह्याचा तर आधार घेऊन मी ना सगळ्यांसमोर हे सत्य आणणार आहे. भैरवी असं काय म्हणत असताना बाहेर जाते. जगन्नाथला म्हणते, काय रे जगन्नाथ, सावळी तुझी लेक आहे ना? तो म्हणतो, हो आहे. मग तुला काय बोलायचंय काय? अरे पण बोलायचंय काय म्हणतोस काय? तुझी लेक आहे म्हटल्यानंतर लेकीपासून असल्या गोष्टी लपवायच्या नसतात. तिलोत्मा, खूप मोठं सत्य आहे तुझ्या घराबद्दल, तुझ्या पोराने तुझ्यापासून लपवून ठेवलं आहे, खास करून सावळीचं. तोपर्यंत तिलोत्मा म्हणते, काय आहे भैरवी, कोड्यात अजिबात काही बोलू नको. भैरवी म्हणते, जगन्नाथची अशी काही भविष्यवाणी आहे की सावळी कधीही आई होणार नाही, तिला कधीही सुखप्राप्ती होणार नाही. असं काही ऐकताच क्षणी सावळी, तिलोत्मा, बबलू, सारंग
नील आणि आपली अमृता सगळ्यांच्या पायाखालची काय जमीनच सरकते. सगळ्यांना ते ऐकल्यानंतर एकदम विचित्रच वाटतं. तोपर्यंत जगन्नाथला समोर बोलवता क्षणी तिलोत्तमा म्हणते, जगन्नाथजी ह्याच्यावरती काहीतरी उपाय असेलच ना. जगन्नाथ म्हणतो, नाही, ह्याच्यावरती एकही उपाय नाहीये. तिलोत्तमा म्हणते, उपाय नाहीये म्हणजे तुम्ही बघितलंच नसणार ना, त्याच्यामुळे तुम्हाला उपाय कुठनं घावणार. तोपर्यंत जगन्नाथ खूप चिडतो. अहो, माझी ती लेक आहे, लेकीसाठी मी काहीही करायला तयार नाहीये का, असं तुम्हाला वाटतंय का. असं काही म्हणता क्षणी येणाऱ्या काही भागामध्ये आपल्या सावळीच्या समोर ह्या तिलोत्तमाचं गुपित येणार असं समोर. आणि ते कोणतं गुपित आहे ते सगळ्यांना सांगू शकेल का, आणि हे दुःख सहन करू शकेल का ती आई नाही होणार म्हणून. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना. आणि हो, माझी डेली ब्लॉग तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर हो किंवा नाही असं काही तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. बाय सगळ्यांना.